नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेक्टँगल विषयी माहिती पाहणार आहोत, इन्फॉर्मेशन. तर बघा, ए स्टँडर्ड मधला एक टॉपिक आहे. ए क्लास 8 स्टँडर्ड मधला टॉपिक आहे रेक्टँगल्स. तर बघा, आपण रेक्टँगल कशाला म्हणू, व्हॉट इज रेक्टँगल, रेक्टँगलची डेफिनेशन कशी तयार होईल. तर पहा, द quadrilaterals if all angles of quadrilateral are a right angle is called rectangles. तपा रेक्टँगल विषयी, रेक्टँगलची डेफिनेशन काय म्हणू शकतो आपण की बा, इफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्सचे ऑल अँगल्स, जे अँगल्स आहेत क्वाड्रिलॅटरलचे ते कोणते आहेत, राईट अँगल्स आहेत. सर्व काय, ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आर राईट अँगल्स इज कॉल्ड ॲज द रेक्टँगल्स. पा आता एक क्वाड्रिलॅटरल काढू आपण. हा आपले रेक्टँगल, हा रेक्टँगल आहे. डेफिनेशनमध्ये काय लिहिलेलं आपल्याला, इफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आर राईट अँगल्स, म्हणजे हे जे क्वाड्रिलॅटरलचे सर्व अँगल्स हे राईट अँगल असतील तर आपण त्याला काय म्हणू, रेक्टँगल्स. फिगरमध्ये दिलेला आपल्याला अँगल, आपण हा ए, अँगल बी, अँगल सी आणि हे डी, हे आपल्या क्वाड्रिलॅटरलचं नाव आहे ABCD. रेक्टँगलचं नाव काय आपलं, ABCD. मग रेक्टँगल ABC आणि D, त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, अँगल ए हा अँगल B इक्वल टू अँगल C इक्वल टू अँगल D. हे सर्व अँगल कितीचे आहेत, 90 डिग्रीचे. त्याला काय म्हणणार आपण, रेक्टँगल्स. ज्या क्वाड्रिलॅटरलचे सर्व अँगल 90 डिग्रीचे असतात त्याला काय म्हणणार आपण, रेक्टँगल्स. नंतर आपण याच्या प्रॉपर्टीज पाहू. इथपर्यंत समजलं. ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल्स आर 90 डिग्रीज, म्हणजे सर्व रेक्टँगलच्या क्वाड्रिलॅटरलचे अँगल 90 डिग्री असले तर त्याला काय म्हणू आपण, रेक्टँगल्स. फिगर रेक्टँगल ABCD, हे त्याचं नाव ABCD, आणि अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी, हा काय आपले सर्व अँगल इक्वल टू काय आहेत, 90 डिग्री. त्याला आपण म्हणू रेक्टँगल्स. आता आपण त्याच्या प्रॉपर्टीज पाहू. हे पण मोडून घेतो, आपल्याला जागा राहील वापरायला. पाहता, एक गिवन फिगर काढू आपण. पहिले प्रॉपर्टीज बघून घेऊ आपण. प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज पहा. फर्स्ट प्रॉपर्टीज आहे ऑपोजिट साइड्स of rectangle are congruent. ऑपोजिट साइड रेक्टँगल काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. सेकंड प्रॉपर्टीज आहे
diagonals of rectangle are congruent. जे रेक्टँगलचे डायगोनल आहेत ते कसे असतात? कॉंग्रुएंट म्हणजे इक्वल. नंतर थर्ड, डायगोनल ऑफ अ रेक्टँगल bisect each other. Opposite sides of rectangles are congruent. Diagonals of rectangles are congruent आणि diagonals of rectangle are bisect each other. हे तुम्ही लिहून घ्या. याच्यानंतर आपण डायग्राम नुसार या सर्व प्रॉपर्टीज बघू. ठीक आहे. ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत रेक्टँगलच्या. आता एक फिगर काढू आपण रेक्टँगलची. या साईडला काढू. इथं रेक्टँगलमध्ये काय काय सेम आहे, काय काय सेम नाही. आपला ए बी सी हा डी. याच्यामध्ये अँगल सेम आहेत. याच्यामध्ये काय सेम आहेत? अँगल सेम आहेत. आणि काय अजून काय कोणती प्रॉपर्टीज आपल्याजवळ? डायगोनल रेक्टँगलच्या कशा आहेत? कॉंग्रुएंट आहेत. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स ऑफ कॉंग्रुएंट्स. नंतर डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर बायसेक्ट इच अदर. इथे एक पॉईंट घेऊ आपण ओ. याच्या बायसेक्ट इच अदर आहेत. आता बघा इकडे. आता समजा आपण पहिली प्रॉपर्टीज काय आपल्याला? ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉंग्रुएंट्स. जी याची ऑपोजिट साईड्स आहे. आता या रेक्टँगल्स आहे. याची ऑपोजिट साईड म्हणजे जसे आता तुम्ही मला बघत आहे, मी तुम्हाला शिकवतो. हे झाली आपली ऑपोजिट साईड. तुम्ही माझ्या इकडे बघत आहे, मी तुमच्याकडे बघत आहे. हे झाली आपली ऑपोजिट साईड्स. आता तशी रेक्टँगलची ऑपोजिट साईड कोणती आहे? हे ऑपोजिट साईड सेम आहे. ए बी हे ऑपोजिट साईड आहे सी डीला. आणि ए डी हे अपोजिट साईड्स कॉंग्रुएंट्स आहे बी सीला. याची अपोजिट साईड आहे. नंतर डायगोनल कशा आहेत? दोन्ही पण डायगोनल कशा आहेत? सेम आहेत. डायगोनल पण कशा आहेत? कॉंग्रुएंट्स आहेत. आता लक्ष द्या. आता कधी रेक्टँगलची ए बी बाजू इफ इन फिगरमध्ये आपल्याला काय माहीत आहे? रेक्टँगल ए बी सी डी. आपल्याजवळ कोण आहे? फिगरमध्ये एक रेक्टँगल आहे ए बी सी डी. आपल्याला याच्यात काय माहीत आहे? आपण काय सांगू शकतो की बा अँगल ए इक्वल टू अँगल बी इक्वल टू अँगल सी इक्वल टू अँगल डी. हे किती डिग्रीचे आहेत रे? 90 डिग्रीचे. तर सर्व अँगल किती डिग्रीचे आहेत? 90 डिग्रीचे. त्यालाच आपण रेक्टँगल म्हणतो. सर्व अँगल कसे असतात? इक्वल असतात. नंतर हे अँगल इक्वल झाले. हे एक प्रॉपर्टी. नंतर सेकंडमध्ये पाहू आपण. आता याच्या अपोजिट साईड्स मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला बघत आहात, मी तुम्हाला शिकवतो. हे झाली आपली अपोजिट साईड्स. नंतर आता अपोजिट साईड ए बी हे कधी 8 सेंटीमीटर आहे. त्याची अपोजिट साईड डी सी हे पण किती आहे? 8 सेंटीमीटर. मग हे झालेचे अँगल. आता पाहू आपण अपोजिट साईड्स. कोणती कोणती अपोजिट साईड? ए बी हे इक्वल आहे डी सीला. म्हणजे या दोघांचं अंतर पण किती आहे? 8 सेंटीमीटर. याचं पण किती होईल? 8 सेंटीमीटर. याचं पण किती होईल? 8 सेंटीमीटर. तसेच अँगल साईड लेंथ जी साईड आहे ए डी हे कोणाला आहे? कॉंग्रुएंट्स आहे बी सीला. तसेच हे किती? 4 सेंटीमीटर आहे. हे पण किती असणार आहे? 4 सेंटीमीटर.
मग पहा AD इक्वल आहे BCला 4 सेंटीमीटर. म्हणजे जे ऑपोजिट साईड असतात त्या कशा असतात, कॉन्ग्रंट असतात. तसेच आता आपण पाहणार याच्यात डायगोनल्स. डायगोनल कशा याची कॉन्ग्रंट्स आहेत. आता डायगोनल कसे असतात, हे डायगोनल AC हा डायगोनल आहे एक, आणि दुसरा BD किंवा DB. समजलं. मग सांगायचं की बा AC इक्वल टू BD. आता हा डायगोनल कधी 7 सेंटीमीटर आहे, तर हा पण किती आहे 7 सेंटीमीटर. मग दोघं पण किती आहेत 7 सेंटीमीटर. म्हणजे हे इक्वल आहेत, समान माप आहेत त्यांचे. हे झालं याच्या साईड अँगल्स अँड डायगोनल्स कोण सेम समजलं. आता पहा एवढी माहिती आहे. आता तुम्हाला कधी आता नंतर याच्यात पाहू आपण साईड कशा काढायच्या. एक साईड दिलेली आहे तुम्हाला, दुसरी साईड कशी काढणार त्या एक एक्झाम्पल बघू याच्यावर आपण. हे तुम्हाला समजलं की बाय एका रेक्टँगलमध्ये काय असते, काय अँगल असतात. अँगल काय असतात 90 डिग्रीचे असतात. नंतर ऑपोजिट साईड कसे असतात, कॉन्ग्रंट असतात, इक्वल असतात. ABची ऑपोजिट साईड आहे DC आणि ADची ऑपोजिट साईड आहे BC. नंतर डायगोनल्स पण काय रेक्टँगलचे कॉन्ग्रंट असतात. एका रेक्टँगलमध्ये 2 डायगोनल्स असतात, AB AC आणि DC. आणि डायगोनल काय, हा अँगल A हा ऑपोजिट अँगल आहे Cच्या, हा अँगल Dचा ऑपोजिट अँगल आहे B. समजलं. अँगल A हा ऑपोजिट अँगल Aचा ऑपोजिट अँगल आहे C, आणि अँगल Dचा ऑपोजिट अँगल आहे B. तर हे झाले आपले रेक्टँगलविषयी माहिती. आता आपण याच्यावर एक एक्झाम्पल बघू. पहा इकडे पहा विद्यार्थी मित्रांनो, एक एक्झाम्पल आहे याच्यावर. एक्झाम्पल फर्स्ट, P is the point of intersection. एक एक्झाम्पल समजून तुम्हाला याचे सर्व बाजू कळून जातील. इंटरसेक्शन नंतर ऑफ अ डायगोनल ऑफ रेक्टँगल रेक्टँगल नाव आहे ABCD. नंतर काय म्हटलं आहे, फर्स्ट पॉईंट, इफ लेंथ AB इक्वल आहे 8 सेंटीमीटर आणि देन लेंथ DC आपल्याला काढायचे सांगायचे. नंतर सेकंड याच्यामध्ये आहे, इफ लेंथ BP आहे 8.5 सेंटीमीटर, देन फाइंड द लेंथ BD and length BC. पहा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की बा P इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स. म्हणजे P हा एक पॉईंट आहे, कशामध्ये आहे, 2 डायगोनलच्या इंटरसेक्शनमध्ये. तो जो पॉईंट तयार होते इंटरसेक्टिंग पॉईंट, त्याला दिलेलं नाव P. कशामध्ये, ABCD या रेक्टँगलमध्ये. नंतर एक त्यांनी एक हे दिलेलं आपल्याला एक्झाम्पल, त्याच्यामध्ये इफ लेंथ AB इक्वल टू 8 सेंटीमीटर, तर देन लेंथ DC विचारलेली आहे. नंतर इफ लेंथ BP इक्वल टू 8.5 सेंटीमीटर, देन फाइंड द लेंथ BD अँड लेंथ BC आपल्याला फाइंड काढायचे. आता पहा एक रेक्टँगल आहे, हा याचं नाव आहे ABC आणि D. याच्यात 2 डायगोनल दिलेले आहेत आपल्याला,
आणि जो इंटरसेक्टिंग पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये इफ पी इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल्स, हा पी काय आहे, इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. मग पाहता क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे आपल्याला की इफ लेंथ ए बी, लेंथ काय आहे ए बी किती दिलेली आहे 8 सेंटीमीटर, लेंथ आपल्याजवळ आहे ए बी 8 सेंटीमीटर, देन लेंथ डी सी आपल्याला काय विचारलेली आहे, काढायची आहे. नंतर काय विचारलेलं आहे आपल्याला, इफ लेंथ, पहिले तर आपल्याला माहीत आहे पहिली प्रॉपर्टी पहा कसं आहे आन्सर लिहिसालेचं. इफ लेंथ ए बी काढायची आहे तर मग सांगायचं इन गिवन फिगर, गिवन दिलेलं आहे आपल्याला लेंथ ए बी किती आहे 8 सेंटीमीटर, किती दिलेली आहे 8 सेंटीमीटर, आणि काढायची काय आपल्याला सांगेल लेंथ डी सी. आपल्याला माहीत आहे रे रेक्टँगलमध्ये काय माहीत आहे आपल्याला की बा ऑपोजिट साईड जे असते ते काय असते इक्वल असते. मग सांगायचं लेंथ ए बी हे इक्वल आहे लेंथ डी सीला, कशामुळे डायगोनल ऑफ opposite sides of rectangle are equal. रेक्टँगलच्या ऑपोजिट साईड्स कसे असतात इक्वल असतात, म्हणजे लेंथ ए बी 8 ए बी, लेंथ ए बी इक्वल आहे लेंथ डी सीच्या, म्हणजे या दोघांचं माप किती झालं 8 सेंटीमीटर. अशा प्रकारे कळून दाखवायचं. मग लेंथ आपल्याजवळ सी डी का झाली 8 सेंटीमीटर. नंतर काय विचारलेलं आहे आता फर्स्ट आपण याच्यातला घेतला की बा इन गिवन फिगरमध्ये काय दिलेलं, लेंथ ए बी दिलेली होती आपल्या 8 सेंटीमीटर आणि लेंथ डी सी काढायची सांगितली. मग आपण सांगू शकतो की लेंथ ए बी इक्वल टू लेंथ डी सी, कशामुळे की ऑपोजिट साईड ऑफ रेक्टँगल आर इक्वल, ऑपोजिट साईड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. नंतर लेंथ ए बी इक्वल टू डी सी आपण काढली 8 सेंटीमीटर. मग आपल्याजवळ आता ए बी आणि सी डी आता निघली. हे फर्स्ट प्रॉपर्टी हे लिहून घ्या तुम्ही. नंतर आपल्याला काढायची आहे पाहता, नंतर काढायची आपल्याला पाहता आन्सरमध्ये सेकंड प्रॉपर्टी. सेकंडमध्ये पहा काय दिलेलं आहे लेंथ, सेकंडमध्ये पहा वी नो दॅट, आपल्याला काय माहीत आहे पहा वी नो दॅट लेंथ बी पी इक्वल टू 8 सेंटीमीटर. आणि काय काढायला सांगितले त्याने लेंथ बी डी, लेंथ बी डी काय सांगितली काढायची. आता लेंथ बी पी, हा जो लेंथ बी पी आहे हा काय काढायला सांगितली 8 सेंटीमीटर आहे. बी पी किती आहे 8.5 सेंटीमीटर, 8.5 सेंटीमीटर. तर हे पण किती होणार आहे 8.5 सेंटीमीटर. तर काय काढायला सांगितले आपल्याला त्याने लेंथ बी डी. पहा आता हे डायगोनल आहे बी डी, त्यातली जे हाफ आहे 2 पार्ट आहेत. डायगोनलमध्ये 2 पार्ट असतात. हे पहा एक बी पी आणि पी डी. बी डी हे आपले एक डायगोनल आहे, याच्यामध्ये 2 पार्ट पडले आहे बी पी आणि पी डी. आता पहा जेव्हा आपण डायगोनल काढतो, जेव्हा आपण डायगोनल काढू, आता लेंथ आपल्याला बी डी काढायची आहे. तर पहा लेंथ बी डी कधी काढायची आहे तर हाफ करायची लेंथ बी आणि पीच्या, तेव्हा आपली बी डी निघून जाईल. आता पहा लेंथ बी डी 1/2 आहे, 1/2 हाफ आहे लेंथ बी पीच्या. आता लेंथ बी पी किती आहे आपल्याजवळ 8.5 सेंटीमीटर. आता हे आपल्याला 2 घ्यावं लागेल, 2 घ्यावं लागेल. कोण की आपल्याला पूर्ण डायगोनल काढायची आहे. बी डी आपल्याला काय करायची पूर्ण काढायची आहे, तर हाफ नाही घ्यावं लागेल. हा हाफ दिलेली आहे आपल्याला पूर्ण करावं लागेल. त्याशिवाय आपल्याला 2 मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 2 केल्यावर 8.5 का होते 70 सेंटीमीटर. तर आपल्याजवळ आला बी डी पूर्ण आपल्याजवळ 8. हा आला बी डी आपल्याजवळ 70 सेंटीमीटर.
आता निघाला आपल्याजवळ बी डी. अजून आपल्याला कोणती साईड विचारलेली आहे त्यांनी, बी सी ही साईड आपल्याला अजून त्यांनी विचारलेली आहे. आता लेंथ बी सी काढायसाठी आपल्याला समजून राहिलं, इथं एक ट्रायंगल बनत आहे. इथं एक ट्रायंगल बनलेला आहे. आता रेक्टँगलमध्ये काय माहिती आहे आपल्याला का बा, डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट्स. दोन्ही डायगोनल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात, म्हणजे इक्वल असतात. आता हे डायगोनल 70 सेंटीमीटर आहे, तर हे पण डायगोनल किती आहे, 70 सेंटीमीटर. मग आपल्याजवळ आता एक ट्रायंगल तयार झाला आहे. एका ट्रायंगलची आपल्याला साईड काढायची आहे. हे पहा, ए बी सी. हे पहा, ए बी आणि सी हा एक ट्रायंगल तयार झाला आपल्याजवळ. बी सी ए बी दिलेला आहे आपल्याला 8 सेंटीमीटर, बी सी दिलेला नाही, बी सी आपल्याला काढायचा आहे, आणि हायपोटेनस आहे आपल्याजवळ 70 सेंटीमीटर. आता तुम्हाला माहीत आहे ट्रायंगलची 2 साईड दिलेल्या आणि तिसरी साईड काढायची आहे, तर आपण काय कशाचा उपयोग करतो रे, कशाचा उपयोग करतो, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमले इथं आठवायचं. पाहता एक साईड दिलेली नाही आहे आणि 2 साईड दिलेल्या आहे. ट्रायंगलमध्ये 2 साईड दिलेल्या आहे आणि एक साईड दिलेली नाही, तर आपण कशाचा उपयोग करतो, पायथागोरस थेरमचा. आता पायथागोरस थेरमच्या प्रमाणे आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता हे लिहून घ्यायचा तुम्ही, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता कोणती काढायची आहे, आपल्या सेकंडमध्येच काढायची आहे, तेच काढायची आहे आपल्याला. आता पहा, आपण काय इथं सांगू शकतो, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज 90 डिग्री. मग सांगायचं बाय कोणाच्या प्रमाणे, पायथागोरस थेरमनुसार आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. थेरमनुसार आपल्याला काढायचं आहे. आता पायथागोरस थेरम काय आपल्याजवळ, हायपोटेनस इक्वल टू बेस इंटू हाईटचा स्क्वेअर. हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू बेसचा स्क्वेअर इंटू हाईटचा स्क्वेअर. मग आपल्याला आपण लिहू तिथं. आता लेंथ ए सीचा स्क्वेअर इक्वल टू लेंथ ए बीचा स्क्वेअर प्लस लेंथ बी सीचा स्क्वेअर. आता लेंथ ए सी किती आहे आपल्याजवळ, 70 आणि त्याचा स्क्वेअर, आणि लेंथ